रोलिंग अँड ऍक्शन. यू आई आई हा झालीस फ्रेश. मी काहीतरी खायला नाही. नाही नाही मला नको खायला. काय लेक्चर्स कसे झाले? मस्त. हे तुला माहिती आहे सर एवढे छान समजवत होते ना की असं वाटत तो ऐकतच राहा. म्हणून उशीर झाला घरी. बरं आई ऐक ना, तुला खरं सांग, तू कसला विचार करतेस का? तू नॉर्मली अशी बसून राहत नाही. नाही ना ग. खरं तर हो विचारच करते. बस ना सांगायचं गुड. ओके आय डन. काय खरंच? ते बाजूचे चित्रबहिणी आहेत ना ते आले. त्या म्हणाले की त्याच्या लांबच्या नात्यातला गुड. ओके ओके. ती आनंदाची बातमी आहे. आणि ना मुळात मला ना रेवतीसाठी खूप छान वाटतं. अविनाशला असं वाटते की हे सगळं दत्तोबाबांमुळे काय काय संबंध काय? हा कोइन्सिडेन्स आहे बाकी काही नाही. एक मिनिट, तुम्ही आज त्यांच्या ऑफिसमध्ये गेला होता ना? हो. काय झालं? गुड. ओके. मी आणि आत्या गेलो त्याच्या ऑफिसमध्ये एवढ्या बायका होत्या तिकडे आणि किंवा भरभरून बोलत होत्या बाबांबद्दल. किती कौतुक करत होत्या. तुम्ही काय केलं? आम्ही काय नाही. त्यांनी मला असं वाटलं की ते रेवतीला आत बोलवले. त्यांनी मला आत बोलवलं. मी आत गेले. त्यांनी चौकशी केली आणि त्यानंतरच मला काही आठवत नाही. कारण त्यानंतर मला जरा गरगरल्यासारखं झालं. काय? कशामुळे? त्यांनी काही नाही तू पण ना. अगं ऊन केवढं आहे बाहेर. मला असं वाटतं की ऊन लागलं असेल. थोडी डिहायड्रेट झाली असेल बॉडी म्हणून गरगरल्या. ओके ओके ओके. रोलिंग अँड ऍक्शन. आणि तू पण भक्त झालीस का त्याची? चिडू नकोस हा माझा. ऐकणारच का माझं? भक्त असं नाही. खरं सांगू का, आधी मलाही असंच वाटायचं की बाबा वगैरे नाही, सगळं खोटं असतं, सगळं थोतांड असतं. पण मग अविनाश आणि आई इतकं फोर्स करत होते त्याला भेटायला. त्यांची इतकी इच्छा होती, ती इतकी आनंदी होते म्हटल्यावर मी म्हटलं की चला भेटून बघूया. दादांनीही होकार दिला. हा जेव्हा मला प्रत्यय आला ना, अगं हो हे तर सांगायचंच विसरले मी. पिहू अविनाशला ते टेंडर मिळालंय आणि मग रेवतीला ते स्थळ आलं आणि मग त्या बाबांनी काहीतरी विभूती दिली होती. तर आईचं डोकं दुखत होतं. तुम्ही त्यांना लावलं, त्यांचं डोकं दुखणं बरं झालं. आई अगं असं काही नसतं. हे सगळे कोइन्सिडेन्स आहे. हो राजा, तू अगदी बरोबर बोल. ओके, हे सगळे ओके, कोइन्सिडेन्स असू शकतात. ओके. शेवटची लाईन. ऍक्शन. आणि तू काही म्हण, पण मला तो बाबा ढोंगी वाटतो. मला हे सगळं अजिबात पटत नाहीये. तुझं म्हणणं बरोबर. पण एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपल्याला काही माहित नसेल तेव्हा आपण त्याला नाही ना जज करू शकत. तुला जेव्हा प्रत्यय येईल तेव्हा तुझा विश्वास बसेल त्याच्यावर. तू काम करतेस, तू ते येतेस आमच्यासोबत. नाही नाही अजिबात नाही. ऐकून तर घेण्याचा. बघ मी आणि रेवती आता तर जाणारच आहोत. तू ये ना आमच्यासोबत. बघ ना तिकडचं वातावरण. बघ तुला पटतंय आणि मग तू डिसाईड. बरं ठीक आहे, मी येते तुझ्या. मलाही बघायचं तो बाबा काय करतो. हे ते बाब ते बाब हे चालेल.